नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कधी घरात छोटीशी पार्टी असते आणि आपल्याला घरातच काहीतरी मेन्यू बनवायचा असतो, तर त्यासाठी आपण पावभाजी बनवू शकतो. तर आज मी तुम्हाला 20 ते 22 जणांसाठी मस्त अशी पावभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला तर बघूया. पावभाजी बनवण्यासाठी बटाटे घेतले आहे 1200 ग्रॅम. ताजा वाटाण्याची दाणे घेतले आहे 900 ग्रॅम. यांना पाण्यामध्ये ठेवलं आहे. कोबीचा एक गट्टा घेतला होता. हा 500 ग्रॅमचा गट्टा होता. गाजर घेतला आहे 300 ग्रॅम. कांदा घेतला आहे 800 ग्रॅम. टोमॅटो घेतला आहे 300 ग्रॅम. बटाट्यांना उबळून घेऊया. त्यासाठी एक कुकर घेतला आहे व त्यामध्ये पाणी टाकलं आहे. बटाट्यांचे असे 2 तुकडे करून कुकरमध्ये टाकत आहे. यावरच आपण वाटाणा टाकणार आहोत. कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून याला शिजवून घेऊया. कुकर मोठं असेल तर सर्व वस्तू एकत्रच टाकून तुम्ही शिजवून घेऊ शकता. माझ्याकडे छोटं कुकर आहे, तर दुसऱ्या भांड्यामध्ये कोबी व गाजर टाकला आहे. पाणी टाकूया. झाकण ठेवून याला 5-6 मिनटं शिजवून घेऊया. कांद्याची पेस्ट बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे टाकूया. झाकण लावून याची जाडसर पेस्ट बनवून घेऊया. तर अशा प्रकारे पेस्ट तयार आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे उरलेल्या कांद्याची ही पेस्ट बनवून घेऊया. अशा प्रकारे सर्व कांद्यांना मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे व पेस्ट बनवली आहे. आता टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकले आहे व अशा प्रकारे याची प्युरी बनवून घेतली आहे. एका भांड्यात काढून घेतला आहे. 5 चमचे लसण घेतला आहे. मिक्सरमधून यालाही फिरवून घेऊया. कोथिंबीरच्या काड्या आहे, तर इथे 1 ते 1.5 वाटी ह्या काड्या आहे. यांनाही मिक्सरमधून फिरवून घेऊया व याची पेस्ट बनवून घेऊया. बटाटे व वाटाणे उभळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले होते व थंड करून घेतले आहे. त्यानंतर बटाट्याचे सालपट काढून घेतले आहे. आता बटाट्यांना अशा प्रकारे मॅश करून घेऊया. बटाट्यांना मॅश करून घेतलं आहे. कोबी व गाजर चांगले शिजले गेले आहे, तुम्ही बघू शकता. आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया व थंड करून घेऊया. तर आता कोबी गाजर थंड झाले आहे. मिक्सरमध्ये यांना टाकूया व मिक्सरमधून यांना फिरवून घेऊया. मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे उरलेली कोबी व गाजर मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. थंड झालेले वाटाणा यांनाही मिक्सरमधून फिरवून घेऊया. अशाच प्रकारे उरलेले वाटाणाही मिक्सरमधून फिरवून घेऊया. पावभाजीसाठी लागणार आहे 1 वाटी तेल, कढीपत्ता, मोहरी, जिरा, लाल मिरची पावडर, हळद पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मीठ, जिरा पावडर, धना पावडर, पावभाजी मसाला, हिंग. पावभाजी बनवण्यासाठी एक मोठी कढई घेतली आहे. त्यामध्ये टाकूया 1 वाटी तेल. तेलला चांगलं गरम करून घेऊया. त्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की लगेच टाकूया जिरं अर्धा चमचा. हिंग टाकूया थोडंसं. कढीपत्ता टाकूया. आता यामध्ये टाकूया बनवलेली कांद्याची पेस्ट. तर मी अशी चमच्याने टाकते, कारण की तेल गरम आहे आणि एकदम आपण ही पेस्ट टाकली तर तेलाचे जे शितोडे असतात ते बाहेर उडू शकतात. तर अशा प्रकारे कांद्याची पेस्ट टाकली आहे. याला परतून घेऊया. गॅसची फ्लेम हाय होती. याला 4 ते 5 मिनटं चांगलं परतून घेतलं आहे. आता याचा हलकासा कलर चेंज झाला आहे. यामध्ये टाकूया लसण. यालाही 1-1.5 मिनटं अशाच प्रकारे परतून घेऊया. कांदा व लसण चांगला परतला आहे. आता यामध्ये टाकूया टोमॅटोची प्युरी. यालाही मिक्स करून घेऊया. टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर हाय फ्लेमवर यालाही 3 ते 4 मिनटं परतून घेऊया. तर याला परतून घेतला आहे 3 ते 4 मिनटं. आता यामध्ये टाकूया कोथिंबीरच्या कोवळ्या काड्याची पेस्ट. यालाही चांगलं मिक्स करून घेऊया व अजून 2 मिनटं याला परतून घेऊया. थोडंसं पाणी टाकलं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. पाणी टाकल्यामुळे ते जळणार नाही. तरी ते जिरा पावडर टाकली आहे 1 चमचा, धना पावडर टाकली आहे 1 चमचा, तिखट लाल मिरची पावडर टाकली आहे पाऊण चमचा, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे 2 चमचे, हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा, मीठ टाकलं आहे 2 चमचे, पावभाजी मसाला टाकला आहे 5 चमचे. सर्व वस्तूंना चांगलं मिक्स करून घेऊया व 2 ते 3 मिनटं असंच परतून घेऊया. कलरसाठी मी इथे अजून 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर ॲड केली आहे. मी इथे जास्त
तिखट पावभाजी नाही बनवत आहे, कारण की लहान मुलांसाठी बनवत आहे. तुम्हाला तिखट हवी असल्यास तुम्ही अजून मसाले व लाल मिरची पावडर ॲड करू शकता. मसाल्यांना चांगलं परतून घेतलं आहे. आता यामध्ये ॲड केले आहे मॅश केलेले बटाटा, त्यांना मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर जी आपण मिक्सरमधून पेस्ट बनवली आहे गाजर, वाटाणा व कोबीची ती टाकली आहे. यालाही चांगलं मिक्स करून घेऊया. 2 मिनटे याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे व परतून घेतलं आहे. आता यामध्ये पाणी ॲड करूया. कोबी व गाजरला जे उभळताना जे पाणी होतं तेच ॲड केलं आहे, कारण की त्याच्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात, तर तेच पाणी मी टाकलं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. हे खूप घट्टसर आहे, तरी ते 4 ते 4.5 ग्लास पाणी ॲड केलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया, कारण की आपल्याला अजून याला चांगलं शिजू द्यायचं आहे. तर पाणी असं भरपूर टाकायचं आहे, कारण की खूप सारी भाजी आहे. थोडं शिजवायचं आहे व स्टार्टिंगलाच खूप घट्ट भाजी नको, कारण की ही थंड झाल्यावर अजून घट्ट होते. तर अशा प्रकारे हिला 10 ते 15 मिनटं चांगलं शिजवून घेऊया. पावला शेकून घेऊया. त्यासाठी गॅसवर तव्याला गरम करून घेतला आहे व त्यावर साजूक तूप टाकलं आहे. 2 पाव घेतले आहे, त्यांना अशा प्रकारे चांगले शेकून घ्यायचं आहे. तर इथे जे मॅशर असतं त्याने अशा प्रकारे याला शेकून घेत आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे व चांगलं शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. अशा प्रकारे पावला चांगलं शेकून घेतलं आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे कोथिंबीर व लिंबू लागणार आहे आपल्याला. 20 ते 25 मिनटं याला चांगलं शिजू दिलं आहे आणि एकसारख्याला मिक्स करत आहे, म्हणजे हे तळायला लागणार नाही. इथे पावभाजी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया व मिक्स करूया. तुम्ही बघू शकता पावभाजीचा कलर किती मस्त आला आहे व एकदम मस्त बनली आहे. हॉटेलमध्ये जशी भेटते तशीच बनली आहे. तुम्ही बघू शकता खूपच भारी व तेवढीच चविष्ट बनली आहे. पावभाजी बनवण्यासाठी मी इथे जेवढं साहित्य घेतलं होतं ते संपूर्ण 4 किलो होतं आणि बनल्यानंतर अजून 1 ते 1.5 किलो वाढले आहे, म्हणजे ही 5 ते 5.5 किलो पावभाजी बनली आहे. तर आता हिला सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये. कधी कधी घरीच आपल्याला पार्टी करायची असते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे पावभाजी बनवू शकता. आणि कधी कधी लहान मुलांचा बड्डे असतो तेव्हाही ही पावभाजी तुम्ही बनवू शकता. खूप मस्त बनते आणि बनवायलाही सोपी आहे. तर एका प्लेटमध्ये पावभाजी घेतली आहे. बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर ठेवली आहे. लिंबू ठेवला आहे. पाव ठेवला आहे. तयार आहे पावभाजीची प्लेट. हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या स्वस्त असतात, जसे की वाटाणा, बटाटा, गाजर, तेव्हा तुम्ही ही पावभाजी बनवू शकता. तर आज मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने घरीच पावभाजी जास्त प्रमाणात कशी बनवायची ते दाखवलं. ही पावभाजी तुम्ही घरी छोटीशी पार्टी असेल तर तेव्हा बनवू शकता. मी तुम्हाला सांगितलं आहे ही पावभाजी 20 ते 22 जणांसाठी आरामशीर पुरेल आणि घरी असल्यामुळे आपण जास्त खातो म्हणून कमीच व्यक्ती सांगितले आहे मी तुम्हाला. तर तयार आहे पावभाजी. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.